नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं दुकान कुठे आहे, तुम्ही कोणत्या गावात आहे. तर माझं दुकान आहे वडाळे भोई गावात आणि केद्राई रोडला. म्हणजे जे कोणी केद्राईला जात असतील ना, तर केद्राईला जाताना पहिलंच दुकान आपलंच लागतं. दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स आणि दुकानाच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि ह्या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर, असे दोघं पण मंदिर आणि समोरच दुकान दिसतंय. नक्की कोणी एक केद्राई मातेला आले की आपल्या दुकानाला एकदा तरी भेट द्या. त्यानंतर आता आम्ही गेलो होतो 2-3 दिवसापासून पंढरपूरला. तर आम्ही शनिवारी सकाळीच इथून निघालो होतो. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी गावातून महामंडळाची बस केलेली होती आणि दर्शनासाठी जायचं होतं आम्हाला. तर शनिवारी सकाळची इथून निघालो. त्यानंतर आहे ना संध्याकाळपर्यंत म्हणजे 8 वाजलेच असतील तिथं जायला. 8 वाजता पोहोचलो. त्यानंतर गंगेवर गेलो, चंद्रभागेवर गेलो आणि तिथं आंघोळी केल्या, कोणी हातपाय धुतले आणि लगेच दर्शनाच्या बारीला लागलो. तर दर्शन बारीला आम्ही संध्याकाळी 9:30ला लागलो आणि सकाळीच 8 वाजताच दर्शन करून बाहेर आलो. म्हणजे एवढा वेळ लागला, पण रात्र कुठं गेली ना काहीच कळालं नाही. असं इतर वेळेस तरी आपल्याला अशी झोप लागते, आळस येतो, पण त्यावेळेस आम्ही एवढं रात्रभर उभं ना, तर इतक्यात म्हणजे 3 वाजले, इतक्यात 4 वाजले, 6 तर इतक्यात वाजले, काहीच वेळ कळाला नाही. आणि इतकं भारी वाटत होतं ना, रात्रभर मस्त वाटत होतं. पंढरीचा पांडुरंग जसा अवतारला त्या पंढरपूरमध्ये, इतकं भारी वाटत होतं. आणि मस्त आमचे दर्शनं पण झाले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर आता घरी आल्यानंतर दुकान उघडलं. तर दुकानात असं वाटतं की एक दिवस जरी कुठं गावाला गेलं ना, तर असं वाटतं की 8 दिवस गावाला गेलो की 8 दिवस दुकानातच नाही आहे असं वाटतं. दुकानात सगळं कटिंगचे काम, ब्लाऊज, परत साड्या पिकोच्या, काही फॉलच्या, अशी इतकी कामं पेंडिंग पडलेली होती. मग ते सर्व कामं आधी करायला घेतली. त्यानंतर आधी सगळा पसारा आवरल्यानंतर मग काही ब्लाऊज कटिंगचे होते. नवरीचे ब्लाऊज पण आलेले होते माझ्याकडे शिवण्यासाठी. तर त्या नवरीचं लग्न आहे, 31 तारखेला लग्न आहे. तर मग त्या लग्नाचे पण ब्लाऊज द्यायचे होते. आणि दिवसभर आहे ना कस्टमर चालूच होतं. 2-3 दिवसापासून दुकानाला सुट्टी होती. तर सगळे विचारत होते की कुठं गेल्या होत्या ताई, आम्हाला हे घ्यायचं होतं, ते घ्यायचं होतं. तर असं बारीक जे मटेरियल असतं ना दुकानामध्ये, ते घेण्यासाठी बरंचसं कस्टमर येत असतं. आणि प्रत्येकाला असे इथं सवय लागून गेली आहे की म्हणजे काहीही वस्तू इथं भेटते. म्हणजे लेडीजचं जे सामान आहे ना ते, तर सॉक्स, लेडीजचे सॉक्स, ब्रा, इनर, पॅड, ब्लाऊज पीस, श्रग, अस्तर, फॉल, श्रग, सगळं जेवढं बारीक लेडीजचं जे मटेरियल आहे ना ते तेवढं पण मी दुकानात ठेवलेलं आहे. म्हणजे ते पण कस्टमर चालूच असतं दिवसभर. आणि प्रत्येक कस्टमरला माहीत आहे की इथं सर्व भेटतं आणि दुकान उघडंच असतं. पहिल्यांदाच सगळे बोलायचे की ताई 2 दिवस दुकानाला सुट्टी. तर गेले होते म्हटलं पंढरपूरला, पांडुरंगाला भेटायला गेले होते. तर खूप मस्त वाटलं खरंच ना. कामातून असा थोडाफार वेळ आपण असं देवासाठी जर दिला ना, तर खरंच मनाला खूप छान प्रसन्न वाटतं. आज क्लासला आहे ना ह्या दोघीच आलेल्या होत्या. ह्या एक ताई आलेल्या होत्या आणि त्यांची एक छोटी दिदी होती आणि एक क्लासला एक दिदी होती. तर दोघीच होत्या. तर मग त्यांचं पण एक जणीन तिला म्हटलं साड्या पण पिको फॉल करून घे, कारण नवरीच्या साड्या द्यायच्या होत्या. आम्ही ब्लाऊज पीस कट केले आणि साड्यांचा फॉल काढले आणि ती आता फॉल जोडती आहे. मी इकडे कटिंगचं काम चालू आहे माझं. मध्ये कस्टमर आलं का ते पण बघायचं. आणि ह्या ज्या ताई आहे ना, तर मी जे ब्लाऊज कटिंग केलेले आहे ना, तर ते ब्लाऊजचे अस्तर जोडून देत आहे. त्या बोलले की आज माझ्याकडे अस्तर द्या जोडायला. म्हटलं मग अस्तर जरी जोडलं तरी तेवढाच आपल्याला हातभार लागतो. तर हे जे ब्लाऊज आहे ना प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. नवरीचे सर्व 5 ते 6 ब्लाऊज आहे. तर त्यातले 2 3/4 आहे आणि 4 जे आहे ना तर ते हाफ स्लीव्जमध्ये साधे सिंपल ब्लाऊज आहे, काही जास्त डिझाईन वगैरे नाही आहे. जे 3/4 आहे ना त्यांनाच एक ब्लाऊजला थोडंफार पॅच वगैरे टाकायचे, पण मग काही वेळ नाही लागणार, ते पण द्यायचे. पण इथं काय झालं, 2 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि पावसामुळे लाईटचा पण प्रॉब्लेम होतो आहे. आणि लाईट नसल्यामुळे ना सगळं कामच बंद होऊन जातं. असं वाटतं लाईट नसली की असं वाटतं काहीच नाही राहिलं आहे आणि असं एकदम असं कमी वाटतं. त्यामुळे लाईट आली आणि त्यानंतर लगेच कामाला सुरुवात झाली आहे. आता पटापट हे ब्लाऊज मी शिवून घेणार आहे.
ब्लाऊज कटिंग करताना आहे ना खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायला लागतात आणि व्यवस्थित कटिंग केली पाहिजे तरच आपलं ब्लाऊज व्यवस्थित येतं. नुसतं घेतली कैची आणि का ब्लाऊज कटिंग केलं तर त्यांनी काय होतं, ब्लाऊजला आपल्या फिनिशिंग पण येत नाही आणि शिवताना खूप प्रॉब्लेम येतो. जे आपल्याला प्रॉपर ब्लाऊजला फिनिशिंग पाहिजे असते ना तर ती आपल्या कटिंगवरच असते. आपण जशी कटिंग करू, कशी कटिंग करतो त्यावर आपल्या ब्लाऊजचा लुक कळतो. तर मी पण आता इथं हे ब्लाऊज कटिंग करते. आता माझी जास्त प्रॅक्टिस झाली त्यामुळे माझ्याकडे काही पॅटर्न वगैरे नाही आहे. मी एकाच पॅटर्नवर 2-3 ब्लाऊज कटिंग करून घेते, म्हणजे 2-3 मापाचे ब्लाऊज पण कटिंग करून घेते कमी जास्त करून. कारण कसं आता बऱ्याच दिवसापासून ब्लाऊज शिवून हाताला पूर्ण सवय झालेली आहे आणि शिवतानाच कटिंग करताना अस्तर जोडतानाच कळतं की ब्लाऊजचा आकार ते सर्व कळतं. त्यामुळे त्या अस्तर जोडतानाच आकार देत चालते आणि त्यामुळे ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतं. ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, ब्लाऊज शिवणं आणि कटिंग करणं सोपं, पण ज्या ब्लाऊज जोडताना ज्या बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना तर ते ब्लाऊज जोडतानाच लक्षात ठेवायच्या. कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज जोडतो ना तर त्यावेळेस काही पार्ट मागे पुढे होतात, काही कपडा कमी जास्त होतो, काही ओढल्या जातो. अशा ह्या ज्या गोष्टी असतात ना ते हे सर्व लक्षात ठेवायचं, तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित येतं. ब्लाऊजचं काम कसं असतं, आपण छोट्या कामापासून म्हणजे जास्त भांडवल पण लागत नाही, जास्त पैसे पण लागत नाही. छोटं म्हणजे 20 रुपयाचं अस्तर आणि 5 रुपयाचा दोरा आमच्याकडे ह्याच रेटने भेटतो. तर तेवढे जरी आपण नुसतं अस्तर जरी दोरा जरी घेतला ना तर आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकतो. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे स्वतःचं थोडंफार जरी तोडकं मोडकं चुकून बुकून असं ब्लाऊज शिवतो ना तर तो आनंद वेगळा असतो आणि तेवढी आपली शिलाई पण वाचते. कारण की बघा आता तुम्ही लग्नाच्या सीझनमध्ये, दिवाळीच्या सीझनमध्ये आपण एवढी महागडी साडी घेतो, 1000 रुपयाची 2000ची साडी घेतो, पण त्यासाठी आपल्याला शिलाई किती द्यायला लागते, 500 रुपये म्हणजे सहजच द्यायला लागते. कारण की अर्जंट साडी ब्लाऊज शिवणं म्हणजे 500 रुपये शिलाई देणं आणि ते शिवाय ब्लाऊज कसं येतं काय येतं त्याची काहीही गॅरंटी नसते. त्यामुळे मैत्रिणींनो आपलं स्वतःचं ब्लाऊज स्वतःच शिवा आणि तुमच्या जर आजूबाजूला जर कोणी क्लास घेत असेल, चांगले ब्लाऊज शिकवणार असेल तर तिथं नक्की शिवण क्लास करा आणि स्वतःचं ब्लाऊज शिवायला सुरुवात करा. आणि आजकाल तर असे बरेचसे काही व्हिडिओ आहे ज्या ताईंना बाहेर जायला जमत नाही ना तर त्यांनी व्हिडिओ बघून आपण ब्लाऊज जर शिवलं ना, थोडं जरी रोज काम केलं ना तर आपल्याला त्या कामाची सवय होऊन जाते. आणि ब्लाऊजचं कसं असतं, एकाच दिवशी काही होत नाही, रोज थोडं काम तरी करत राहिलं पाहिजे. आणि मग आपण काय करतो, आपलं आवरलं की आपण झोपून राहतो किंवा काही काम करत नाही. मग त्यांनी आपल्याला जे 4 ब्लाऊज काढलेले ना ते यांचे अस्तर काढायचे, तर यांचे अस्तर काढून घेते मी आता. अस्तर सर्व आणूनच ठेवलेले असतात, कारण एक अस्तर घेण्यासाठी जायचं म्हटलं की जायचा कंटाळा येतो आणि कोण जाईल अस्तर घ्यायला. इथं दुकान उघडं असतं आपलं आणि परत कस्टमर पण चालू राहतं आणि अस्तर घेण्यासाठी थोडं लांब जावं लागतं. मग मी काय करते, अस्तर इथंच भरून ठेवलेले असतात. जे कलर पाहिजे ना ते कलर घेऊन ठेवते आणि जे एखादा कलर नसला की तो बाहेरून घेऊन येते. आता सध्या तर असे कलर निघाले साड्यांचे की त्याचे अस्तरच मिळत नाही, म्हणजे कितीही अस्तर काढा तरी पण त्याचं अस्तर भेटतच नाही आणि कलरचा खूप प्रॉब्लेम होतो. मग एवढ्यात आहे ना त्या दादाला आहे ना मी प्रत्येक जो कलर आहे ना त्या कलरचे थोडे दर सोमवारी अस्तर घेऊन यायला सांगते. म्हणजे दर सोमवारी आणले की पटकन आपल्याला अस्तर पण पटापट कलर पण मिळून जाता आणि सगळे कलर पण होऊन जातात आपल्याकडे. आता हा जो कप्पा आहे ना तर ह्या कप्प्यामध्ये मी सर्व अस्तर भरून ठेवलेले. अस्तर भरले की सगळे कलर आहेच त्यामध्ये, फॉल आणि सगळं भरून ठेवलं आहे. आता सगळे फॉल अस्तर काढून घेते मी. तर यामध्ये बघा आता हे जे ब्लाऊज आहे ना तर हे सर्व 3/4 आहे, पण आता सध्या माझ्याकडे हा मोरपंखी कलरचा तागा राहिला नाही. मग मी त्याला 2 तागे 2 ब्लाऊज पीस कट करणार आहे. मग तेव्हा ते 3/4 बसेल, जेवढी बाई बसेल ना तेवढी ॲडजस्ट करून घेईल आणि त्यानंतर खाली जेवढी कमी असेल ना तर तेवढा दुसऱ्या ताग्यातून दुसऱ्या ब्लाऊज अस्तरमधून कट करून घेणार आहे. तर असे हे ब्लाऊज असे कटिंग करते. सीझनला कसं जास्त ब्लाऊज तागे घेऊन ठेवते, पण आता सध्या संपलेले तागे पण आणि पावसामुळे ना तो दादा पण येत नाही अस्तर घेऊन. आता त्याला 15 दिवस झाले यायला. आता हा सोमवारी जर आला तर अजून जास्त अस्तर भरून घेईल. अस्तर आपल्याजवळ राहिलं की मग बाहेर घ्यायला जायचं टेन्शन नसतं. तर 1-2 ताई विचारत होत्या की ताई कलरचा कोणते अस्तर घेतात तुम्ही, कसे घ्यायचे.
तर आपल्याकडे आता सध्या तर ब्लाऊजचे कलर तर म्हणते मी सगळे डार्क चालतात आणि डार्क कलर म्हटलं की मग आपल्याला ते लक्षात येतं आपल्याकडे कोणते कलर आहे कोणते नाही आहे, त्याप्रमाणे मी कलर घेऊन ठेवते. आणि ब्लाऊजला जास्त डार्कच कलर चालतात, मग लाईट कलर तर काही चालत नाही. एखादा अर्धा लाईट कलर असला की मग तो बाहेरून घेऊन येते किंवा मग तो पण बोलवून घेते. ह्या साईडला त्या दिदीचा फॉलच्या साड्या चालू आहे, फॉल पण काढून दिले तिच्याकडे. फॉल पण काही राजश्रीचे असतात, काही धनश्रीचे असतात, दोन्ही प्रकारचे फॉल मिक्स करून घेते मी. कारण की एकाच याच्यामध्ये ना सगळ्या कलरचे फॉल काही भेटत नाही. मग काही फॉल मी धनश्रीचे टाकून घेते, काही राजश्रीचे, असे दोघंही एकत्र घेते. तर आता हे ब्लाऊजचे अस्तर पण काढून झालेले. आणि ही जी दिदी आहे ना तर ही या ताईंची आहे. तिचं पण चाललं होतं मी काढून देऊ का, मी काढते, इथं फॉल काढते, असं चालू होतं तिचं. तिची पण मध्ये मध्ये बडबड चालू होती. तर त्या मग माझे पण आता अस्तर काढून झाले. आता मी हे चारी पण ब्लाऊज मी कटिंग करून घेणार आहे. कटिंग झाले की मी ते तुम्हाला दाखवेलच. आता साड्या पण खूप छान छान आहे, नवरीच्या मस्त मस्त साड्या आहे. साड्या पण फॉल करून झाले, फॉलला दिले आहे साड्या. आणि आता हे 1-2 शिल्लक आहे तर ती करून घेते ती आता. आता लग्नाचं कसं सीझन पण नाही आहे, पण ही एका लग्नाचे अर्जंट ब्लाऊज होते, मग ते आलेले होते शिवण्यासाठी. घागरा तिचा नाशिकलाच टाकलेला होता, जिथं घागरा घेतला ना तर तिथंच ब्लाऊज शिवण्यासाठी टाकला होता. तिलाही ना बिस्किट खायचं होतं. किती वेळची भुनभुन चालली होती का मला बिस्किट खायचं, मला जेवायचं. पण लहान मुलांचं कसं काही ना काही मध्ये मध्ये चालू असतं. मग त्या दिदीला म्हटलं होय जाय बिस्किट घेऊन ये. तर मग ती चालली बिस्किट घ्यायला. तिला विचारती कोणतं आणू, तर असं बोबड्या आवाजामध्ये बोलत होती, खूप छान वाटत होतं. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.